हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघू शकताय सकाळचं दृश्य धुकं सगळीकडे आहे. आता थंडी पण भरपूर वाढलेली आहे. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि मम्मी पप्पा आलेत आणि मुलं झोपलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही उद्या सकाळी त्यांना सरप्राईज मिळेल. जाते आता त्यांना आणायला. तर ही माझी मम्मी, तिला सांगते बॅग माझ्याकडे दे, तर ती चालत चालत पुढे गेली. तर म्हटले ठीक आहे. आणि हा व्हिडिओ मंगळवारचा आहे, जवळजवळ मागच्या 8 दिवसांनी मी शेअर करते, कारण का व्हिडिओ राहिला होता. तुम्हाला सांगितलं मम्मी पप्पा आल्यामुळे मला वेळ नाही मिळाला आणि भरपूर सारा असा भाजीपाला ते घेऊन आलेत. आणि रात्रीचे 2 वाजलेत आणि इथं मी पप्पांची गप्पा वगैरे मारते, काय कसं काय चाललं आहे म्हणून. तर त्याच्यानंतर बघू शकता इथे लिंब केवढी मोठी मोठी मावस बहिणीने दिलेली आहेत असं ती म्हणत होती मम्मी. मिरच्या आणि इकडे पिशवीमध्ये पण लाडू वगैरे काय काय आहे. रात्री उशिरा आल्यामुळं ना ते काही जेवले वगैरे नाही, डिरेक्टली हातपाय धुवून ना झोपून गेले. त्यानंतर मी इथे भाजी नीट करून देते मम्मी मला, आणि त्यांच्यासाठी मी ना सकाळचा नाश्ता बनवला होता. आणि स्वराज इथे झोपेतून उठून गप्पाचा बसला होता, कुणाचं काय चाललं आहे कुणाचं काय चाललं आहे बघत. आणि इथे हा मस्त असा उपमा बनवला होता. तर म्हटलं आधी देऊ देत मम्मीला, कारण पप्पांची आंघोळ वगैरे व्हायची होती, स्वराजची व्हायची होती, फक्त मम्मीची आणि माझी झाली होती. तर आम्ही दोघींनी नाश्ता करून घेतला. एकतर मम्मी पप्पांना 6 महिन्यातून एकदा येतात आणि ते आले की इतकं छान वाटतं ना, की सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर आज ना मी खूप खुश आहे, कारण मम्मी पप्पा आलेले आहेत. रात्री मी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे की रात्री उशिरा आले, त्यांना वेळ झाला निघायला, पण त्यांना उशीर झाला ना. 7 वाजले निघायला, त्याच्यामुळे इथं पोहोचेपर्यंत ना ट्रॅफिक वगैरे पकडून ना 2 वाजले. तर आत्ता ते खाली गेले. इथे ना मी शाळेतून आल्यानंतर ना मम्मीला कडकडून मिठी मारत होती, कारण का सकाळी जाताना मम्मी ती झोपली होती आणि मी लवकर सकाळी जाते हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि येताना ना तिने पातेली आणलीत माझ्यासाठी जर्मनची, 3 मोठी मोठी, आणि इकडे तांदूळ वगैरे पण आणला जो की मी विकत घेतला आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. बाय.